Hi friends, welcome to Sai Classes 12 Commerce batch. We are going to learn the subject of bookkeeping today, and the chapter is Bills of Exchange. Normally the weighting of this chapter is 10 plus 5 plus 2, that is near about 17 to 18 marks you can score if you are perfect in this chapter. या चॅप्टरमध्ये तुम्हाला 10 मार्काचा एक प्रश्न येईल. A long and set of questions they will ask you in examination, in which you have to pass journal entries only. So we will have a lot of practice of that in future. 5 मार्काचा तुम्हाला येईल एक स्पेसिफम बिल ऑफ एक्सचेंज बनवण्याचं. हाऊ टू प्रिपेअर फॉर्मॅट ऑफ बिल ऑफ एक्सचेंज. 5 मार्क त्यात तुम्हाला मिळून जातील आणि 2 ते 3 मार्क यू विल गेट इन ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन. सो दिस सब्जेक्ट कॅन फेच यू 17 to 18 marks near about. So from that point of view you prepare it. आता आपण बिल ऑफ एक्सचेंज म्हणजे काय हे शिकायला सुरू करणार आहोत. तुम्हाला मी जी नोट्स पाठवलेली आहे ती तुम्ही आता लिहून काढली असेल, नीट वाचून काढली असेल अशी मी आशा करतो, आणि त्या नोट्सप्रमाणे आता आपण अभ्यास करत जाऊ. तर बिल ऑफ एक्सचेंज म्हणजे काय ते शिकणं समजण्याकरता तुम्हाला मी एक साधं उदाहरण देतो. आय विल गिव्ह यू सिम्पल एक्झाम्पल टू अंडरस्टँड द मिनिंग ऑफ बिल ऑफ एक्सचेंज. Suppose this is Mr. Mahesh and this is Mr. Rohit. Mahesh sold goods worth rupees 10,000 to Rohit on credit basis. म्हणजे महेशने रोहितला 10,000 रुपयाचा माल उधारीवर विकलेला आहे. Rohit agrees to pay these 10,000 rupees to Mahesh after 3 months. 3 महिन्यानंतर तो पैसे देणं असं म्हणतो. So in this transaction, Mr. Mahesh is called seller and Mr. Rohit is known as buyer. बरोबर? Since this is credit transaction, so we can call Mr. Mahesh as creditor also. उधारीचा ट्रान्झॅक्शन आहे हा, आणि ह्या ट्रान्झॅक्शनमध्ये जो सेलर असतो त्याला क्रेडिटर असं पण म्हणतात. जो खरेदी करणारा बायर आहे, ग्राहक, त्याला डेटर म्हणायचं. तर मिस्टर रोहित इज डेटर अँड मिस्टर महेश इज क्रेडिटर. रोहित ॲग्रीज टू पे दिस 10,000 रुपीज टू महेश आफ्टर कम्प्लिशन ऑफ 3 months. तर अशा वेळेस महेश काय म्हणतो, मी तुझ्यावर एक बिल ड्रॉ करतो. आय विल ड्रॉ अ बिल. ही मेक्स अ डॉक्युमेंट. तो एक कागद बनवतो, डॉक्युमेंट बनवतो, ज्याच्यावर स्टॅम्प देखील असतो. सो इट इज ड्यूली स्टॅम्प. या स्टॅम्प हा सगळं डॉक्युमेंट म्हणजेच त्याला आपण बिल ऑफ एक्सचेंज म्हणतो. दिस डॉक्युमेंट इज वेल नोन एज बिल ऑफ एक्सचेंज, अँड वी विल सी द फॉर्मॅट ऑफ दिस बिल ऑफ एक्सचेंज आफ्टरवर्ड्स. सध्या फक्त एवढं लक्षात ठेवा की महेश डॉक्युमेंट बनवतो, या डॉक्युमेंटला बिल ऑफ एक्सचेंज असं म्हणतात. ह्या डॉक्युमेंटवर म्हणजे ह्या कागदावर महेश काय लिहितो, ही गिव्स ऑर्डर, अनकंडिशनल ऑर्डर टू रोहित दॅट आफ्टर कम्प्लिशन ऑफ 3 months यू पे मी दिस 10,000 रुपीज सिन्स यू हॅव परचेस गुड्स फ्रॉम मी ऑन क्रेडिट बेसिस. उधारीवरती तू माझ्याकडनं माल घेतलेला आहेस आणि त्याचे 10,000 रुपये तू आता मला 3 महिन्यात दिले पाहिजेस, अशी तो त्याला ऑर्डर देतो. रिमेंबर, दिस इज अन ऑर्डर गिवन बाय महेश टू रोहित. ही इज नॉट रिक्वेस्टेड. इट इज नॉट अ रिक्वेस्ट, इट इज अन ऑर्डर. दिस डॉक्युमेंट इज कॉल्ड बिल ऑफ एक्सचेंज, इन विच मिस्टर महेश draws this bill on Mr. Rohit. When he draws a bill on Rohit, this Mahesh is known as drawer. महेशला आपण ड्रॉवर असं म्हणायचं आणि रोहितला ड्रॉवी असं म्हणायचं. सो दीज आर द 2 मेन पार्टीज ऑफ बिल ऑफ एक्सचेंज. या ट्रान्झॅक्शनमध्ये ड्रॉवर आणि ड्रॉवी ह्या 2 महत्त्वाच्या पार्टीज आहेत, 2 पार्टीज आहेत. Mr. Mahesh is a seller
he is a creditor and now he has drawn a bill on Mr. Rohit, so he become drawer. The person who draws the bill is called drawer. The person on whom the bill has been drawn is called drawee. जो व्यक्ती बिल बनवतो, ड्रॉ करतो, त्याला ड्रॉवर म्हणायचं. तो ड्रॉ म्हणजे बनवणे, थोडक्यात ड्राफ्ट केली. ज्याला ऑर्डर दिली, ज्याच्यावर हे बिल काढलं, ज्याला ही आज्ञा दिली, त्या व्यक्तीला आपण ड्रॉवी म्हणतो. समजलं? तर तुम्हाला जे नोट्स लिहून दिले त्यात सगळे तुम्हाला माहिती दिलेली आहे की हे बिल आहे. या बिल मस्ट बी इन रायटिंग, इट मस्ट बी ड्युली स्टॅम्प, इट मस्ट बी एन ऑर्डर, इट इज नॉट अ रिक्वेस्ट, इट मस्ट बी ड्युली स्टॅम्प, डेटेड, इट शुड बी साइन्ड बाय महेश, दॅट इज ड्रॉवर. यांनी सही करणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे रोहित हा ड्रॉवी आहे. ही हॅज टू ॲक्सेप्ट द ऑर्डर, सो ही हॅज टू ॲक्सेप्ट दिस बिल बाय पुटिंग हिज सिग्नेचर ऑन द बिल. हा देखील सही करतो जेव्हा तो हे बिल ॲक्सेप्ट करतो. ह्याला आपण ॲक्सेप्टर असंही म्हणू शकतो. ही इज ऑल्सो नोन ॲज ॲक्सेप्टर ऑफ दिस बिल, सिन्स ही ॲक्सेप्ट द बिल, वेन ही ॲक्सेप्ट द बिल. अशा प्रकारे महेश हा झाला ड्रॉवर, रोहित हा झाला ड्रॉवी. यांनी त्याच्यावर जे बिल ड्रॉ केलं त्या बिलला बिल ऑफ एक्सचेंज असं म्हणतात. आता हा सही करणं, ही विल ॲक्सेप्ट द बिल अँड रिटर्न इट बॅक टू मिस्टर महेश. हा सही करून ॲक्सेप्ट करून हे बिल पुन्हा ह्याच्याकडे पाठवणार. हे बिल हा स्वतःजवळ ठेवणार. मिस्टर महेश विल रिटेन द बिल विथ हिमसेल्फ टिल मॅच्युरिटी. 3 महिने येईपर्यंत, शेवटचे दिवस येईपर्यंत हा महेश त्याच्याजवळ बिल ठेवेल. 3 महिन्यानंतर, आफ्टर कंप्लीशन ऑफ 3 months, when the last date, that is called due date, will arrive, on that day he will present the bill to Rohit. त्या दिवशी हे बिल तो रोहितला दाखवणार. Rohit is supposed to make payment of this bill, that is 10,000, on presentation of this bill. हे बिल प्रेझेंट केल्याबरोबर रोहितने पैसे देणे अपेक्षित आहे. त्यांनी पैसे दिले पाहिजे. 10,000 रुपये हे बाबा तुझ्याकडनं मी उधारीवर मला घेतला तर त्या अशा प्रकारे हा बिल प्रेझेंट करणार, तो पेमेंट करणार. जोपर्यंत बिल ह्याच्याकडे आहे तोपर्यंत महेश या बिल ऑफ एक्सचेंज नावाच्या ह्या डॉक्युमेंटला बिल्स रिसिवेबल असं म्हणणार. बिल्स रिसिवेबल. त्याच बिलाला, टू द सेम डॉक्युमेंट, रोहित विल कॉल बिल्स पेएबल. बिल्स रिसिवेबल इज ॲसेट फॉर मिस्टर महेश. महेश करता ही एक ॲसेट आहे. बिल्स पेएबल म्हणजे हेच बिल, रोहित त्याला बिल्स पेएबल म्हणणार. त्याच्यासाठी ही लायबिलिटी आहे, त्याच्या डोक्यावर कर्ज आहे, एक प्रकारचं देणी आहे, ही याची संपत्ती आहे. थोडक्यात सांगायचं तर ह्याची ही 10,000 रुपयाची नोटच आहे. ज्या नोटेचे खरे पैसे करन्सीमध्ये मिळणार 3 महिन्यानंतर रोहितकडे. अशा प्रकारे हे जे डॉक्युमेंट आहे बिल ऑफ एक्सचेंज, त्याच्यावर सगळा हा धडा आपल्याला शिकायचा आहे. आपल्याला विविध प्रकारच्या जनरल एंट्री शिकायच्या आहेत. व्हेरियस टाईप ऑफ ट्रान्झॅक्शन्स दॅट टेक्स प्लेस इन दिस टाईप ऑफ बिल. वी हॅव टू लर्न हाऊ टू पास जर्नल एंट्री फॉर द ट्रान्झॅक्शन्स. वेळ आहे, रोज तुम्हाला मी साधारणपणे 10 ते 15 मिनिटाची क्लिप पाठवत जाईल आणि ती क्लिप बघून तुम्ही थोडं रोज शिका. सुरुवातीला मी थोडं शिकवेन, नंतर तुम्हाला जास्त शिकवेन. आता सध्या ही जे काही शिकवलं ती नीट लक्षात ठेवा. बिल ऑफ एक्सचेंज म्हणजे असं डॉक्युमेंट्स विच इज ड्रॉन बाय सेलर, दॅट इज क्रेडिटर, ऑन अ डेटर इन क्रेडिट ट्रान्झॅक्शन. ह्या पार्टीला ड्रॉवर म्हणायचं, दिस पार्टी इज म्हणून ड्रॉवर. शेवटी ड्यू डेटला 3 महिन्यानंतर द पर्सन हू रिसिव्ज द अमाऊंट ऑफ मनी, ती व्यक्ती ज्याला पैसे मिळतात त्याला पेई म्हणायचं. या आपल्या उदाहरणामध्ये महेश हा पेई पण झाला. महेश ड्रॉज द बिल, रोहित ॲक्सेप्ट द बिल, महेश इज ड्रॉवर, रोहित इज ड्रॉविंग. ऑन द लास्ट डेट, that is due date, Rohit makes the payment to Mahesh. Mahesh actually receives the money. The person who ultimately receives the money is known as P. तर अशा प्रकारे ह्या 3 पार्टी आहेत. नीट समजलं. आज मी तुम्हाला एवढं शिकवतोय, रोज थोडं शिकवीन, नीट समजून घ्या.
आणि लक्षातही ठेवा. ठीक आहे, एक एक गोष्टी आपल्याला आता शिकायच्या आहेत पुढे. सुरुवातीला मी छोटा क्लिप पाठवेल, नंतर जसं तुम्हाला ते समजायला लागेल. तुम्हाला पण अभ्यासाची सवय मोडलेली आहे, त्यामुळे जास्त शिकवत नाही. पुढे आपण जास्त शिकू. आता सध्या एवढं लक्षात ठेवा, बिल ऑफ एक्सचेंज चॅप्टर आपल्याला शिकायचं आहे. त्यात आपल्याला 17 ते 18 मार्क मिळू शकतात. त्यामध्ये असा प्रकार आहे, महेश हा सेलर आहे, रोहित हा बायर आहे, उधारीचं ट्रान्झॅक्शन आहे, ऑन क्रेडिट बेसिस सोल्ड. त्याबद्दल त्यांनी त्याला बिल ड्रॉ करून त्याच्याकडनं बिल ॲक्सेप्ट करून स्वतःजवळ ठेवून दिलेलं आहे. दिस बिल इज नोन ॲज बिल ऑफ एक्सचेंज इन नॉर्मल सेन्स, but this person we call it as bills receivable. For this person this is bills payable. Drawing we call it as bills payable. It is liability for him and this is asset for him. On the due date, the Mr. Mahesh, he receives the money from party. The person who receives the money is called payee. आता आपण एक एक पॉईंट नीट शिकायचे त्याच्यापुढे. आफ्टर दिस वर्ड सम मोर टॉपिक्स. आता ड्राफ्ट म्हणजे काय आपल्याला शिकायचं, तुम्ही सगळं लिहिलेलं आहे. आता एक एक गोष्टी तुम्हाला समजत जातील विथ द एक्झाम्पल. रिमेंबर दिस एक्झाम्पल, हे एक्झाम्पल लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे एक एक गोष्टी समजून घ्या. So this Mr. Mahesh, when he makes the bill, that bill is initially known as draft. त्याला ड्राफ्ट असं म्हणायचं. यांनी जे बिल बनवलं त्या बिलाला ड्राफ्ट म्हणायचं. पण जेव्हा हा त्याला ॲक्सेप्ट करणार, सही करणार, तेव्हा त्याला आपण बिल ऑफ एक्सचेंज म्हणू शकतो. बिफोर ही ॲक्सेप्ट द बिल, दिस डॉक्युमेंट इज नोन ॲज ड्राफ्ट. द ड्राफ्ट इज नथिंग बट बिल ऑफ एक्सचेंज बिफोर ॲक्सेप्टन्स. सो बिफोर ॲक्सेप्टन्स प्रोसेस दिस बिल इज नोन ॲज ड्राफ्ट. त्याला ड्राफ्ट असं म्हणतात. तर लक्षात ठेवा, ड्राफ्ट म्हणजे काय, परीक्षेला आलं हे सगळं ऑब्जेक्टिव्ह प्रश्नाच्या दृष्टीने उपयोगी पडेल तुम्हाला. आता ॲक्सेप्टन्स म्हणजे काय तुम्हाला कळायला असेल, ते आता तुम्ही लिहिलेलं आहे. ॲक्सेप्टन्स म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे, वेन ड्रॉवर ड्रॉज द बिल अँड प्रेझेंट इट टू रोहित फॉर ॲक्सेप्टन्स, ही हॅज टू ॲक्सेप्ट द ऑर्डर. बिलामध्ये यांनी त्याला ऑर्डर दिलेली असते, ती ऑर्डर त्यांनी मान्य केली पाहिजे. टू ॲक्सेप्ट म्हणजे मान्य करणे, कबूल करणे. सो ही ॲक्सेप्ट दॅट ऑर्डर म्हणजे काय करतो, तर ही राईट्स द वर्ड ॲक्सेप्टेड हिअर अँड पुट हिज सिग्नेचर अँड डेट. तो ॲक्सेप्टेड असं लिहितो इन द इन्व्हर्टेड कॉमा आणि त्याच्याखाली तो सही करतो, सिग्नेचर, अँड द पुट द डेट ऑफ ॲक्सेप्टन्स. ज्या दिवशी त्यांनी बिल ॲक्सेप्ट केलं ती तारीख टाकतो. हे जे काम यांनी केलं, दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲक्सेप्टन्स ऑफ बिल. सो वेन drawee puts the word accepted, put his signature and date, this process is known as acceptance of bill. त्यांनी बिल ॲक्सेप्ट केलं असं म्हणतो. तर ॲक्सेप्टन्सचे 2 प्रकार असतात, ते आपण उद्या शिकू. आता सध्या एवढं शिकवलं आहे तेवढं तुम्ही लिहून काढा, वाचून काढा, पाठ करा, लक्षात ठेवा. आणि काही डाऊट असेल, आज काय शिकवलेलं तुम्हाला समजलं नसेल तर मला 8 वाजेपर्यंत फोन करा, तुमचे डाऊट मी क्लिअर करेन. सुरुवात आहे म्हणून छोट्या छोट्या क्लिप बनवतोय मी. आणि तुम्हाला पण जर सवय लागली, मला पण सवय झाली की मग आपण जास्त वेळ शिकवायचो. सध्या ह्या आपल्या क्लासचा जो ग्रुप आहे व्हॉट्सॲपचा 16 मुलांचा, त्या ग्रुपवर मी टाकतोय. तुम्ही सर्वांनी बघा. शक्यतो इकडे इकडे शेअर करू नका, तुमच्यामध्ये राहू दे. आपण आपले काय डाऊट असेल तर मला फोन करून विचारू शकता. ओके.